महाराजांनी धर्माचं पालन केलं. ज्यावेळी वारीला संरक्षणाची गरज होती, वारीमध्ये यवनाचे सैनिक वारीमध्ये जायचे, वारकऱ्यांना त्रास द्यायचे, वारकऱ्यांना टाळ हातात घेऊ देत नव्हते, पकवाज हातात घेऊन देत नव्हते. पकवाज घ्यायचे असा फोडायचे, वारकऱ्यांना मारायचे. काय केलेले बघा शंभूराजांनी आणि शिवाजीराजांनी. काय वर्णन करावं या नारदाच्या गादीवर. अरे प्रत्येक ठिकाणी या भोसले कुटुंबानं आपल्या सर्व समाजाचं, या संपूर्ण भारतभूमीचं रक्षण करणारं हे भोसले कुटुंब. शिसोदे नावाच्या प्रांतातले चितोडचा किल्ला, तिथपासून चालत आलेली ही गादी थेट शहाजीराजांकडून शिवाजीराजांपर्यंत आणि शिवाजीराजांकडून संभाजीराजांपर्यंत शंभूराजांनी धर्माचं रक्षण केलं. म्हणून तर धर्मवीर ही पदवी शंभूराजांना मिळालेली. बघा धर्मवीर किती आहे, तो फार कमी आहेत. त्यातलेच हे शंभूराज. अवघं 2 वर्षाचं वय, मातृछत्र हरपलं. अरे या बाळाला आईचा पाना देखील मिळालेला नाही, आईचं दूध सुद्धा मिळाली नाही रे. आज आपण ज्या धर्मासाठी एवढ्या आटापिटा चाललेल्या आहेत, कशासाठी कीर्तन करावी. अहो राजे तुम्ही होतात म्हणून राहिले आमच्या मंदिराला कळस. शिवाजी राजे तुम्ही होता म्हणून राहिले आमच्या मंदिराला कळस. वाचली आमच्या दारातील तुळस, राहिलं आमच्या सुवासिनींच्या बहाळी कपाळी कुंकू. आणि तुमच्यामुळे आम्ही ही बघू शकलो स्वराज्याची ही सोनेरी सकाळ. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हे राजे होते म्हणून आपण हे आज दिवस पाहतोय, नाहीतर काय वेळ आली असती हो. त्या राजाचा जन्म झाला आणि तिथून खरी धर्माची सुरुवात झाली. हे आज मी नारदाच्या गादीवर बसून बोलतो. धर्म रक्षावया अवतार